बोला आता प्रेमचंद भाऊ बोला. हा ते SR कल्चर मध्ये आपण 13-40-13 मिसळलं होतं. एकरी 3 किलो प्रमाणे 2 दिवस भिजवून आपण तिसऱ्या दिवशी सोडलं होतं. सोडल्यानंतर असं 3-3.5-4 घंट्यामध्येच सोयाबीनचा कलर बदलला होता पूर्ण. आणि मग तुम्हाला मी व्हिडिओ टाकले बघा, सोयाबीनचा ते 3 दिवसानंतर फरक पडलेला आहे. तर त्याच्यामध्ये उंची पण वाढली आणि फुलाची जी सेटिंग असते ती एकदम जबरदस्त झाली त्याच्यामध्ये. आणि शाखेमध्ये खूप वाढ झाली, म्हणजे फांद्या वाढल्या त्याच्या. नाही भाऊ, पहिलं हे सांगा तुम्ही SR कल्चर कसं बनवलं होतं? SR कल्चर आपण 500 लिटरचा हौद आहे माझ्याकडं. बर. त्या हौदामध्ये आपण 400 लिटर पाणी घेतलं होतं आणि 10 किलो गूळ टाकला त्याच्यामध्ये. म्हणजे 400 लिटर पाण्याला 10 किलो गुळ. हा, आणि 2 लिटर इरजण टाकलं आपण SR कल्चरचं. 2 लिटर. हा, आणि त्याला जवळपास 9 दिवस म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळ दुपार हलवत राहिलो त्याला. ओके. आणि त्याला असं म्हणजे आपलं वरी बुरशी आल्यासारखं येतं ना त्याच्यावर फेस. हो हो. मग ते पूर्ण ढवळत राहिलं की आपल्याला म्हणजे समजा 10व्या दिवशी आपण त्याच्यामध्ये 13-40-13 टाकलं होतं 6 किलो. म्हणजे त्या हौदामध्ये टाकलं होतं का? हा, हौदामध्ये टाकून दिलं होतं. 2 दिवस 13-40-13. भिजवलं आणि 6 किलो म्हणजे एकरी 2-3 किलो. चारशे लिटर SR कल्चर तयार मध्ये 9व्या दिवशी तुम्ही 6 किलो 13-40-13 टाकलं. 2 दिवस हा भिजू दिलं. पुढे बोला. मग नंतर आपण ड्रीप वॉटर सोडलं त्याला. 2 वावराला ड्रीप वॉटर सोडलं आणि 1 वावराला काय केलं, स्प्रिंकलर मधून दिलं. ते स्प्रिंकलर मधून म्हणजे तेवढा फरक पडला नाही. स्प्रिंकलर मधून दिलं त्याला, जे ड्रीप वॉटर सोडलं होतं त्याला 100% फरक पडला होता. म्हणजे स्प्रिंकलर वाला वेगळीकडे दुसरीकडे गेला असणार ना. आणि हे कसं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामुळे जवळ झालं ड्रिपचं, त्यामुळे जास्त प्रमाण झालं त्याचं, त्यामुळे तेवढा फरक नाही येणार कदाचित. ठीक आहे, पण त्याच्यावर पण फरक आला होता का म्हणजे स्प्रिंकलर नाही? हा एक प्रयोग होऊ शकतो ना. बऱ्याच जणांना ड्रिप नाही, स्प्रिंकलर असतं. काही नाही तर काही काय होईना देत आहे. हो, स्प्रिंकलर 70-75% फरक पडलाय. हा, म्हणजे ह्याला 100% असं ह्याला पकडलं तर ह्याच्या 20% कमी पडला त्याला अंदाजे, किंवा अर्ध्यापर्यंत आला तरी ठीक आहे. ज्यांच्याकडे ठिबक नाही त्यांनी हा प्रयोग करू शकतो ना. हो, कारण माझं पाठीवर घेऊ. फवारल्यामुळे जळून गेलो शेंड. जळून गेलं होतं म्हणजे शेंडे करपले होते पूर्ण. तणनाशक मारलं होतं का ते तुमचं? ते काय ते पीक नाही आहे जे पिकात चालतं ते तणनाशक ते मारलं होतं का? ते मारलं होतं, तरी पण शेंडे जळाले. शेंडे पूर्ण म्हणजे प्रमाण जास्त झालं होतं. हा, म्हणजे त्याचा डोस जास्त झाला असेल. हा, मग ते पूर्ण जळालं आणि आपण सोडल्यानंतर त्याला असं म्हणजे एकदम हिरवगार फुटवा आला. हा, म्हणजे किती जळालं होतं, किती प्रमाणात? अर्धा लिटर जळालं होतं ना. म्हणजे वरती जे शेंडा असते आपला 4-4-5-5 पानं जळून गेले होते. वरून 5 पानं जळली होते साधारण. किती दिवसांनी मग ते SR कल्चर सोडलं त्याला, किंवा सोडलं की स्प्रे केला स्प्रिंकलरने? अंदाजे, म्हणजे एवढं काही अॅक्युरेट नाही. अॅक्युरेट असेल तर ठीक. तुम्हाला फोन लावला मी त्या दिवशी. हा, ते स्प्रिंकलरने सोडायचंय म्हणून. त्याच दिवशी लगेच सोडलं 1 घंट्यामध्ये. अच्छा, म्हणजे नाही, पण तणनाशकाने जळालं म्हणून कळल्यानंतरच तुम्ही सोडला असणार, तर मध्ये वेळ गेला ना. मग तणनाशक मारल्यानंतर म्हणतो ते नाही. मला फोन केल्यानंतर 1 घंट्यात केला असेल ते नाही. तणनाशक मारल्यानंतर जळलं हे तुम्हाला कळलं ह्याच्या, आणि नंतर तुम्ही जे स्प्रे केला त्या दिवशी मी फोन केला त्याच्यात किती दिवसाचा अंतर होता असं म्हणतो मी अंदाजे?
तणनाशकचा स्प्रे का आपल्या कैसर कल्चरचा? एसआर कल्चरचा म्हणजे 15 दिवसाचा फरक होता, 15. अच्छा 15 दिवसांनी तुम्ही ते एसआर कल्चरचा स्प्रे केला तरी ते फुटवा आलाय त्याला असे. फुटवा चांगला आला एकदम. बरं 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 म्हणजे व तणनाशक चुकून वापरलं गेलं किंवा मग लगेच लक्षात येतं ना मारलं तर हे जर केलं तर आपल्याला त्याचा शॉक घालवता येईल असं त्यासाठी विचारत होतो. आणि जर कधी कधी आपण पिकामध्ये पण तणनाशक वापरतो त्याच्यामुळे जे शॉक बसतो जर हे 5व्या दिवशीच जर हे दिलं तर कदाचित बसणार नाही, नाही तर तणच मरायचे नाही. तण मेल्यानंतर इमिडिएट तण जर मरायला लागलं तर ह्याला दिलं हे दिलं तर फायदा होईल आणि हा तणाला पण फायदा करू शकेल. दोन्ही गोष्टी आहेत समस्या आहे ती. स्प्रे मध्ये किती घेतला होता तुम्ही 15 लिटर साठी? आपण बनवल्याला 1 लिटर टाकलं होतं. 15 लिटरला म्हणजे 14 लिटर पाणी आणि 1 लिटर एसआर कल्चर. एसआर कल्चर. ते 400 लिटर मधलंच घेतलं होतं आपण. म्हणजे ते 9 दिवसाचं. म्हणजे हा, 9 खत पण दिवसाचं. होतं खत पण होतं त्याच्यामध्ये. नाही खत नव्हतं त्याच्यात. खतच्या अगोदर घेतलं होतं बुवा. खतच्या अगोदर घेतलं होतं. हा. खत नंतर आपण सोडला होता 2 दिवस आधी. म्हणजे प्लेनच एसआर कल्चर होतं ते सोडण्याच्या अगोदर तुम्ही समजा जमिनीतून देण्याच्या अगोदर ते नंतर म्हणजे फवारणी झाल्यानंतर मग ड्रिंचिंग केलेली आहे. बरोबर. हा एकदम बरोबर. ड्रिंचिंग केली का ते म्हणजे ठिबक वाटवा दिलेला आहे का स्प्रिंकलरनी केलं ते? ठिबक वाटप. अच्छा हा हा मग तर शॉक तर सगळ्या सोयाबीनला बसला असेल ना ते पानं कडपले ते. स्प्रिंकलर वॉटर दिलं. हा 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 ओके ओके हा ज्याच्यावर तणनाशकाचा तेच विचार तणनाशकाचाच विषय आहे. ज्याच्यावर स्प्रिंकलर ते शेंडे जळाले होते ना ते स्प्रिंकलरनी दिलं त्याला. ओके हा. मग अर्ध्याच भागाला कसं काय तणनाशक? नाही रमेश भाऊ, स्प्रिंकलरनं दिल्यामुळे फायदा बी झाला शेतकऱ्यांच्या, पण ते जळाल्यामुळे लक्षात नाही आलं बरं का. मला वाटतं स्प्रिंकलरने माझ्या अनुभव दिल्यावर सांगतो पहिल्या वेळेस कमी वेळेस फायदा होईल पण दुसऱ्यांदा दिल्यावर नक्कीच फायदा होईल ना. जमिनीत अजून वाढत जाणार ना ते कर्ज. म्हणजे हो मुळाजवळ ते तर कमी झालं जीवाणू ना. होते किंवा समथिंग. नाही बघा ना, पाण्यात रासायनिक खत प्लस हे सर्कल्चर हे पाण्याद्वारे दिलं गेलं ना, तर त्याच्यामुळे मला वाटतं याचे फायदे जास्त व्हायला पाहिजे होते. पण ते तणनाशकच्या असर असल्यामुळे लक्षात आलं नाही ते. कदाचित तसं असेल. म्हणजे जेवढं वाढायला पाहिजे तेवढं वाढलं नाही ना ते जळाल्यामुळं. हो तेच म्हणतोय मी. नाही मग जर आता कधी जळ आलं नसतं ना, एक नाही नाही, मिनिट, मी काय कधी म्हणतो जळ आलं नसतं ना तर फायदा जास्त झाला म्हणजे तिथला फायदा जास्त झालेला दिसला असता. नाही जे स्प्रिंकलरनी जे प्लॉट आहे तर त्याच्यावर पूर्णच तणनाशकाचा दुष्परिणाम होता का? म्हणजे शॉक बसलेला होता का? अर्ध्या प्लॉटवर अर्ध्या. हा मग तिथं फरक अर्ध्या जिथं शॉक बसलेला नाही किंवा पानं जळालेली नाहीत मग त्याच्यावर स्प्रिंकलरचा परिणाम कसा वाटला म्हणजे मग मग समजेल किंवा त्याच्यामुळे वाटलं नाही किंवा त्याच्यावर तो व्हायला पाहिजे होता मग जसा ठिबकचा झाला तेवढा होत नाही ना मग. का ठिबकने जसं दिलं तसाच तिथला पण रिझल्ट आहे. गेले वाटतं ते. हो. येतील किंवा मग घरी आवाज दिला असेल जेवायला या म्हणून आलेले आहेत. बोला आता. मी काय केलं माहितीये का, एक 10 झाडाला डायरेक्ट डब्यात टाकून खून करून ठेवला. हा डायरेक्ट डब्याने एक ग्लास टाकला प्रत्येक झाडाच्या बुडाला. हा हा मग आता त्याला 10 दिवसानंतर जाऊन करतो म्हणजे काय फरक पडला बघायचे आपल्याला. 10 दिवस तरी कशाला पाहिजे? इकडे 3 तासात फरक होतो पण 10 दिवस कशाला देत? नाही म्हणजे 10 दिवसानं किती फरक पडते बघा. झाड एकदम छोटे होते ते. हा 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 एक 4-5 दिवसातच तुम्हाला फरक मिळायला पाहिजे तसा रिझल्ट. 5 कुठे दिवसांनी जाऊन बघू शकता. दुसऱ्या शेतात आहे का ते? नाही नाही तिथेच कडीला आहे एका ठिकाणी. बरोबर.
आणि तुमचा कापसाचा अनुभव सांगा आता. ते दोन मी हा, सांगत होतो इतके दिवस. त्याचं म्हणजे कापूस सविस्तर काय केलं आणि कसं कसं झालं असं, किंवा त्याच्या पूर्वी काय करत होतात कापसासाठी पण. ते सुनील भाऊन आपल्याला गेल्या वर्षी दिलं होतं ना पाठवून एसआर कल्चर. हो, फरदडीच्या काळातच दिलं होतं अंदाजे. फरतडीच्या काळात. तर आपण पहिलं काय करायचं म्हणजे 3 एकर मध्ये 10-15 रासायनिक खत टाकत होता फरतडला. हम्म. मग ते सुनील भाऊ गेल्या वर्षी म्हणले तेवढं टाकू नको तुला मध्ये 5-5 किलो खत मिसळून टाकायचं म्हणले होते. हम्म. मग गेल्या वर्षी काय केलं माहितीये का, ते एक 50 किलोचं पोत आणलं होतं मी 24-24चं. हम्म. मग ते दर 8 दिवसाला 10 दिवसाला मी ते 5 किलो खत मिसळायचं आणि एसआर कल्चर तयार करून सोडून द्यायचं कापसाला. हम्म. तर मग ते 3 एकर होता वाटतं ना काय ते कापूस म्हटलं. 3 एकर होता 3 एकर. हं. आपल्याला ते म्हणजे इतका रिझल्ट चांगला आला त्याचा. ते पहिल्या पहिल्या डोसला ते फुटवा इतका चांगला केला त्या कापसानं. मग नंतर मी हम्म. कंटिन्यू त्याला फवारत पण गेलो, प्रत्येक फवारणीला टाकत गेलो कल्चर कल्चर. हम्म. तर प्लेन मला एसआर ते कल्चर टाका. आणि मी 4 वेळेस सोडलो त्याला. ते जवळपास म्हणजे 28 किलोच खत टाकला होता आपण सरासरी 3 हम्म. एकर मध्ये. पण असं टाकलं की 10-10 दिवसाच्या अंतराने टाकला होता. हम्म. आणि शेवटी 0-0-50 टाकलं, पोटॅश टाकला होता. हम्म. पोटॅश टाकला होता 10 किलो म्हणजे ते पाचव्यांदा. बोंडाच्या 5व्यांदा. ओके. हा. तर हे बघा तुम्हाला सांगतो दरवर्षी आपल्याला 10-15 ते 20 क्विंटल कापूस होत होता. गेल्या वर्षी जवळपास 27 क्विंटल कापूस निघाला तेवढ्याच आता. म्हणजे 15 क्विंटल तेवढ्याच ह्याच्यात होत होता 3 एकरामध्ये. फरतडचा बरं. हो हो, ते फरदड बद्दलच बोलतोय. फरदडचा हा. 15 क्विंटल होता, ते 15चा 27 वर गेला. आणि आणि 15 दुसरं एक प्लस 15 पोते पॉईंट. खाताचे एका पोत्यावर आला. आणि प्लस पॉईंट काय झालं माहितीये का, हम्म. दरवर्षी त्याच्यामध्ये आळी होत होती बोंडाळी. हम्म. किडी राहत होती म्हणजे बोंड किडकिडीत होतं. हा. एसआर कल्चर मुळे काय झालं माहिती का, त्याला ते म्हणजे बोंड किडकं झालंच नाही. हम्म. हा. म्हणजे हा बोंडअळीवर पण थोडं नियंत्रण झालेलं म्हणजे तुम्हाला जाणवते. त्याला मायक्रोन्यूट्रन पूर्ण मिळत असेल होते. हा ना. नाही पण मीठ वापरलं होतं का त्याच्यात मग? तुमचं मीठ असतंच वाटतं ना. मीठ तर असतंच आपलं दरवर्षी. हम्म. म्हणजे एकरी गेल्या आपण वर्षी एकरी काय 35 किलो ते 40 किलो मीठ टाकतो आपण. म्हणजे ते एकदाच. हा एकदाच म्हणजे पाळीच्या अगोदर. अच्छा, नंतर वापरत नाही. नंतर नाही मग. मग ते गेल्या वर्षी होतं का मग तसंच एकरी हा 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 म्हणजे 35 किलो? जवळपास मागच्या वर्षी आणि या आपण एस आर कल्चर वापरलं त्या वर्षी सुद्धा ते मीठ तसंच होतं. तसंच होतं तसंच. मिठामध्ये काय बदल नाही. मग हा. या वर्षी तुम्हाला बोंडअळी दिसली नाही का? गेल्या वर्षी होती मग मीठ वापरू नये? नाही, गेल्या वर्षी बोंडाळी होती ना. होती. अच्छा. हा, कारण कापूस किडकाच झालता गेल्या वर्षी. मग यावर्षी तेव्हा दुसऱ्याचं कसं झालं? यावर्षी कदाचित असंही असेल ना, बोंडअळी नव्हती शिवारातच. नाही तसं म्हणत बाकीचे जे होती ना, कारण होती का? बाकीचे हा, बाकीच्या शेजाऱ्याला होती का असं? बाकीच्या कापूस असताना बायाचे अंग खाजू लागले. हा हा हा. मग आपल्या कापूस येताना सगळ्यांना. म्हणजे कोणी बायाने कंप्लेनच केली नाही किंवा अंग खाजतंय किंवा. कारण ते फरतडचा बरोबर. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे येसनीचा. म्हणजे हे अंग आता नवीनच ऐकायला मिळालं पहिल्यांदा, किंवा त्याच्यामुळे मग फरदडला तो फरदड सारखा नाहीच आहे. कापूस पण तुम्ही सांगितले काहीतरी बोंड मोठी होती. हा ते फरदड म्हणताही येणार नाही. एकदम फ्रेशचा जसा कापूस असतो तसाच दिसत होता वाटतं. कापूस विकताना मी काय केलं माझ्या गेलो. हा व्यापाऱ्याला माहित बी झालं नाही म्हणजे फरदड आहे का नाही. हा. अगोदर हा, अंग बी खाजगत नसेल तर त्याला काय फरक काय कळणार आहे? काहीच कळत नाही. आणि पांढरा शुभ्र कापूस होता. जुन्याच भावाने म्हणजे फ्रेशच्याच भावाने व्यापाऱ्याने भाव पण दिला असेल. हा बरोबर. मग गेल्या वर्षी जसं आता तुम्ही सांगताय ना, फरदड 27 झाली आणि हे किती झाला होता? 25 काहीतरी म्हणलं होतं. काय? 42. 42. मग गेल्या वर्षी कसं झालं होतं? कॉम्बिनेशन काय होतं? फरदडचं किती आणि फ्रेशचं किती होतं मग?
त्याच्या म्हणजे त्याच्या आधीच्या अंदाजे. वर्षी का? हा, त्याच्या आधीच्या वर्षी. त्याच्या आधीच्या वर्षी राशीचा निघाला काय म्हणता, आवाज नाही आला. राशीचा निघाला होता 55 क्विंटल अच्छा. आणि फरतड निघाली होती 14 क्विंटल 40 किलो. क्षेत्र तेवढंच होतं किंवा तेच आहे? हा, तेच ते क्षेत्र तेच. अच्छा, दरवर्षी कापूस रिपीट होता का मग? ते आपण 2 वर्ष कापूस घेत आहोत, 1 वर्ष हे करतो. बरोबर, म्हणजे ते कंटिन्युएशन. मग हा, मग ह्या दुसरे ते 55 क्विंटल झाला, तर मग या वर्षी किंवा त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणा 42 झाला, तर ते त्याच्यातही घट आली होती. हा, घट आली, पण फरतडनं त्याची घट भरून काढली. नाही, ते झालं नाही, त्या रेशिओ मध्ये म्हणतो की मग फरदड पण गेल्या वर्षी जर वापरला असतं तर तुम्हाला फरदडीचा 32-35 झाला असता, कारण तो 55 झाला होता आणि 14. आणि हे समजा असं जर तिर्राशिक मांडलं 55 ला 14 किलो आणि किंवा मग हे तुमच्या काय 42 ला 27 झाला, म्हणजे हे जर पर्सेंटेज जर काढलं तर हे जास्त आहे ना, तर 55चं पर्सेंटेज गेल्या वर्षी जास्त निघाला. म्हणजे तो ते फरक जाणून घ्या याच्यासाठी घ्यायचा, किंवा तो हवामानाचा बदल असेल, किंवा दरवर्षी सारखं राहू शकत नाही ना. ज्या क्षेत्रामध्ये तीच प्रॅक्टिस ठेवून 55 झाला, तर दुसऱ्या वर्षी घट आली 42, कदाचित तुमचा त्याच बेवड कापसावर कापूसपणा किंवा वातावरणात काही फॅक्टर्स असू शकतात. पण फरदडीत त्या परिस्थितीत सुद्धा फरदडीत वाढ झाली अशी, म्हणजे एकदम 2-3 पट वाढ झाली असं झालं ते. बघा ना, हे 14 कुठे आणि 27, म्हणजे ऑलमोस्ट डबलच आहे ते, 95%. नाही, हेच मला ते सांगता येत नव्हतं. एकदा दोनदा तुमची चर्चा केली होती, मी ग्रुपवर सांगत होतो असं झालं, पण ते सांगता येत नव्हतं. म्हणजे तुम्ही सांगितलं, म्हणजे काय सांगण्यात, मी तुमचं ऐकून सांगण्यात फरक पडतो. मी काय विचारलं तेवढंच हे होतं आता. हा, आणि ग्रुपवर ज्यावेळेस लोक जसं दुसरे कोणताही वेगळा प्रश्न विचारला, त्यानुसार मग माहिती पण येते बाहेर असं. बरोबर आहे ना. हा, बोला, अजून कोणाला काही विचारायचं असेल तर मीच बोलतोय आता, मला माहिती आहे. बाकी कोणाला अजून काही शंका विचारायचं असतील किंवा त्याच्यातून काही माहिती घ्यायची असेल, काय केलं, जसं ते आता हे नवीनच प्रयोग दिसला, किंवा तुमची बोंडाळी कमी आली, हे माहित नव्हतं मला. हे आमचं कधी चर्चा झाली नव्हती या विषयावर. बोला आता कोणी. म्हणजे फवारणी पण एस आर कल्चरचीच फवारणी होती ना फरदरला पण? हा, मी प्रत्येक फवारणीमध्ये वापरलं होतं, प्रत्येक रासायनिक सोबत वापरलं होतं. ओ बापरे, रासायनिक सोबत का? हा, आणि रासायनिक या कीटनाशक आहे फरदरमध्ये त्याच्यात मिसळून? आता एस कल्चर मला माहिती नाही, पण मी प्रत्येक वेळेस मिसळून वापरतो. नाही, एस कल्चर नाही, एस आर कल्चर म्हणायचं त्यांना. चुकून तोंडातून एस गेलं, जुनं एस होता ना ते, आता एस आर कल्चर नवीन आहे. एस आर माझ्याकडे एस कल्चर नाहीच ना. हा, नाही नाही, तेच एस आरच म्हणायचे त्यांना. ते तोंडात पडलेलं अजून जात नाही एस कल्चरचं अजून, जुनं. माझं तर कितीतरी दिवस व्यस्ती कंपोजरच येत होतं. ते सवयच आहे, कारण गेली 4 वर्षे एस कल्चर, त्या काय म्हणतात त्याला, व्यस्ती कंपोजर बोललो होतं गेली 5-6 वर्ष. ते एस कल्चर बोलायला वेळ लागत होता. आता एस कल्चर मग सवय लागली, तर एस आर बोलायला मला अजून कधी कधी एस कल्चर बोलतो काय असं केलं होतंय. माहिती का ते? कांद्याला हे केलंय, कांद्याचं बी टाकलंय, त्याला एस आर कल्चर सोडलं होतं. रोप तयार केलंय ना? हा, रोप तयार करायला. चांगला आहे, त्याचे परिणाम मिळत असतील चांगले. आता बघतो, आणखी पुढचे बघाय ना. नाही. त्या दिवशी सोडले, 2-3 दिवस झाले. बरोबर. तर मला एक विचारायचं होतं, आता फुलं धारणा झाल्यानंतर सोडवू का नको सोडू सरकारचे? चालू ठेवा. अडचण नसते. उलटाई फुल धारणा आहे ना, तर बघा, नाही, आपल्या जमिनीमध्ये जे जमिनीत काही आहे ना ते अवेलेबल करणं का त्याचे काम आहे ना, त्याच्यामुळेच तुम्हाला लवकर रिझल्ट दाखवतात ते. आता बघा, फरदरला बोंडे मोठं का झाले माहितीये का? खत कमी देऊन सुद्धा, कारण आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी सर्व काही घटक असतात. आता हे दिल्यानंतर अवेलेबल होतात आणि पिकांना लागू पडतात, म्हणून बोंड मोठे झाले तुमचे फरदडचे. आता ह्या फुला अवस्थेत कधी दिलं गेलं ना, तर त्यावेळेला अजून जास्त फायदा होईल.
आता जसं तुम्ही आता सोयाबीनच्या शेंगा भरल्या जातील किंवा धान्यामध्ये रूपांतर होईल ना त्यावेळेला 0,050 द्या. सोबत जसं तुम्ही फरदरला जसं दिलं होतं तसंच. जसं आता 13 टाकलं ना तसंच 9 दिवस हे बनवून ठेवा. त्याच्यानंतर ते 6 किलो टाकून द्या 2 एकर म्हणजे साठी. दाना भरण्यासाठी ना पोटॅशची गरज आहे ना. हा हा म्हणजे अजून चांगलं म्हणजे वजनात वजन मध्ये वाढ होईल ना. किती दिवसाचा गॅप देऊ दोन्हीच्या मध्ये? नाही, गॅप द्यायची काय गरज आहे? गॅपची काय कशामध्ये गॅप देतायत तुम्ही? म्हणजे एसआर कल्चर आता तुम्हाला सोडून 5 दिवस झाले. आता बी दिलं तरी चालेल, या 2-4 नाही नाही, दिवसाला बी दिलं तरी चालेल. पोटॅशची गरज कधी जास्त आहे तुम्ही ठरवा ना. शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, आता तर फुल अवस्थेत आहे सुनील भाऊ त्यांचं. एकदा मी काय पाहिजे म्हणतो, तर झूम करून ज्या फोटो टाका. वेळेला बघा ज्या वेळेला तुमचं शेंगा भरायला म्हणजे शेंगा रूपांतर होत गेलं, शेंगा लागायला लागून गेल्या सुरुवात, त्या दिवशी देऊन द्या. ते पुन्हा अजून 5 किलो अजून तर 5-10 दिवसांनी द्या. मागे मागून नंतर आलेल्या सुद्धा शेंगांना फायदा होईल. हा ते तुम्ही ठरवा. त्याच्यात काय नाही, 5-5 किलो द्यायचे कोणती मोठी गोष्ट आहे. हो ना. 2दा-3दा दिलं तरी ती काय अडचण. म्हणजे प्रिसिजन महत्वाचं आहे त्यात. प्रिसिजन एकदमच देऊन काय उपयोग आहे. हो ना. आणि आपले हे जीवाणू तुम्ही जमिनीमध्ये किती लिटर द्या, फायदा आहे, तोटा नाहीये. जितकं देता आलं तितकं दिलं तर अजून फायदा आहे. आज नाही फायदा म्हणजे आज तर दिसणारच आहे, पुढच्या पिकाला फायदा दिसेल त्याच्यात. पण आता आपण जीवाणू सोडले, ह्या जीवाणूला खायला काय द्यायला पाहिजे खाली? गाडी कचरा तुमच्या सगळ्यात महत्वाचा आहे. तुमच्याकडे आहे ते, तुम्ही रोटर करता, हा. सोयाबीनचा भुसा जे शेतीत पसरवता ते खातील. ती तुमची ती प्रॅक्टिस चांगली आहे, अच्छा अच्छा. त्याची अडचण नाही तुम्हाला. हा हा. आपण जे तुम्ही तुमच्या दरवर्षी कापूस काय येतोय त्याचे मेन कारण काय आहे, आपण रोटाविटर मारून देतो त्या कापसाला तिथेच्या तिथंच गाडतो, तेच कुजवतो, तेच अन्नद्रव्य पिकांना भेट, त्याच्यामुळे फायदा होतो. हा हा. जे शेतकरी कापूस बाहेर काढून पेटवून देतात आणि परत दुसऱ्या वर्षी कापूस लागवड करतात, अपेक्षित उत्पन्न न भेटण्याचे मेन कारण तेच असतं. मग शेवटी कोणी काय म्हणतं, फेरबदल करा पिकांचे. तुम्ही फेरबदल केला तर अति उत्तम आहे. आणि आपण नाही बी केला समजा, दरवर्षी कापूस बी येतोय आपला, पण आपण कापूसावर फडतड घेतो, नंतर तेच तिथं काढतोय ना, तेच अन्नद्रव्य भेटतो. म्हणजे पिकांना काडी कचराच महत्वाचा आहे ना, खालची जमिनीला. सगळ्यात महत्वाचे काय, जमीन सुधारणे महत्वाचे. पिकांना सुधारण्यापेक्षा जमीन सुधारा. जमीन सुधारली की तुमचे पिकं ऑटोमॅटिक चांगले येतात. बरोबर आहे. सुनील भाऊ, जवळपास वर्ष तरी आठवत नाही मला, मोहनकडून कळलं होतं का अजून कोणाकडून तरी कळलं होतं, नाही मला वाटतं बाप ढोपरेकडून, किंवा हे यांच्याकडे तर ही जमीन भाड्याने किंवा बटाईने द्यायची किंवा हे द्यायचे ना, तर ते बैल तर नाही, मग हे भुसा जे होते हे त्या शेतकऱ्याला देत नव्हते, तेच तुमच्या जमिनीवर वर्षी थोडा थोडा पसरून देत होते. तर ते बाबू म्हणणं होतं की यांच्या जमिनीवर चालताना फरक, त्यावेळेस कदाचित 5 वर्ष असतील किंवा 6 वर्षापूर्वी गोष्ट असेल, असं सांगितलं होतं. आता तेच सांगतील तुम्हाला की किती दिवसापासून करतात ते, त्यांना ते त्याची जाणीव आहे की हे किती फायदेशीर आहे. पण त्याला हे आता हे जे कल्चरची हो. हो. आवाज तुमचा.